पुणे जिल्हा भाजप युमोच्या अध्यक्षा अंकिता पाटील आपल्या सोबत आहेत. ताई, आता तुम्ही इंदापूरचा दौरा करताय. काय लोकांच्या भावना आहेत? आज खरं तर आता माझ्या जिल्हा परिषद गट बावडा लाखेवाडीमध्ये आम्ही 25 कोटीपेक्षा जास्त अधिक विकास कामांचा भूमिपूजनाचा आज कार्यक्रम इकडे घेत आहोत. आणि आता हे कसे असते की जीवाभावाची 3-4 पिढ्यांपासून जोडले गेलेली लोकं आहेत. त्यामुळे लोकांमध्ये आता आम्ही येतोय संपर्क नेहमीच आमचा ह्यांच्याशी असतो, त्यामुळे एक वेगळा उत्साह आहे. विधानसभा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे. त्याआधी चर्चा झाली आहे की हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढावं. कार्यकर्त्यांची देखील मागणी आहे. तुमची काय? नाही, आता कसं आहे, शेवटी कार्यकर्ता हा आमचा श्वास आहे आणि त्यांनी त्यांची भावना व्यक्त केलेली आहे. ते भाऊंबरोबर पण वारंवार त्यांच्या बैठका होत राहतात. ते त्यांच्या मागण्या मागत असतात. शेवटी तर ते कार्यकर्ते जे म्हणतील, आम्ही तर असा काही उठला अजून निर्णय घेतलेला नाहीये. तुमचं लोकसभेआधीचं एक वक्तव्य होतं की आमच्या पाठीत 2009, 14, 19 साली खंजीर खुपसला गेला. आता देखील कार्यकर्त्यांचं म्हणणं असं की तशीच परिस्थिती होईल. विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना तिकीट दिलं जाईल आणि हर्षवर्धन पाटलांना डावललं जाईल. असं काही चित्र आहे का? आणि असेल तर तुम्ही निर्णय काय घेणार? नाही, आता कसं आहे, 2009, 14, 19 ची परिस्थिती वेगळी होती आणि तेव्हा खरंच आमच्यावरती अन्याय झालेला, आमच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय झालेला. आणि आता अजून महायुतीची बैठक होणार आहे. जागा वाटपाचा निर्णय हा काय अजून झालेला नाहीये. हा महायुतीचाही झालेला नाहीये, महाविकास आघाडीचाही झालेला नाही. त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या एका महिन्याभरामध्ये जेव्हा हे सगळे मीटिंग होतील, निर्णय होतील, तर त्याच्यानंतर काय त्याच्यामधून निष्पन्न होतंय त्यानंतर आपण ठरवू. मागच्या 10 वर्षात जर इंदापूरचं विश्लेषण करायचं झालं तर कसं कराल? मला असं वाटतंय इंदापूर तालुका हा एक म्हणजे जो 2014 पर्यंत एक प्रगतीपथावर होता, हा एक 20 वर्ष मागे गेलेला आता तालुका आहे. इकडे तुम्ही पाहिलत तर भ्रष्टाचार भरपूर झालेला आहे. कुठल्याच प्रकारचा म्हणजे डेव्हलपमेंट आपल्या भागामध्ये झालेली नाहीये. आणि सगळ्यात म्हणजे एक महिला म्हणून मला वेदना देणारी गोष्ट म्हणजे इकडे आज क्राईम रेट म्हणजे गुन्हेगारीचा जो एक वर्ग आहे, तो एक वेगळा वर्ग तयार झालेला आहे. प्रशासनावर इथे कुठल्या प्रकारची वचक नाही. त्यामुळे मला असं वाटतं, युवती म्हणून आज इथे म्हणजे एक सेफ्टीच्या दृष्टीने पण एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मला सांगा, तुम्ही असं म्हणताय की अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. 20 वर्ष झालं तालुका मागे गेलेला आहे, इंदापूर तालुका. आगामी काळात दोन्हीकडून तयारी सुरू आहे. एक वेळ तुमच्याकडून पण विधानसभेची सुरू आहे आणि राष्ट्रवादीकडून देखील सुरू आहे. मग याच्यामध्ये निर्णय कसा करणार किंवा याच्यामध्ये सुवर्ण मध्य कसं साधणार? नाही, आता जसं आहे, वेळ वेळ काळ ठरवेल वेळेनुसार. आणि जसं मी म्हटलं, कार्यकर्त्यांच्या बरोबर बैठका होऊन चर्चा करूनच विषय जो काही निर्णय आहे पुढचा ठरवण्यात येईल. पण भाऊ विधानसभा लढणारे निश्चित. 100%. अपक्ष तर अपक्ष. कसं कुठल्या काय तो काही मी आता बोलू शकत नाही. पण विधानसभा आम्ही लढवणार. खूप खूप धन्यवाद. तर अंकिता पाटील यांनी सांगितलं की विधानसभा लढवणार. अजून अद्यापपर्यंत माहितीचा कोणताही निर्णय झालेला नाहीये. परंतु विधानसभा लढण्यावरती जे आहेत ते अंकिता पाटील ठाम आहेत. हर्षवर्धन पाटील आगामी निवडणूक लढणार असं अंकिता पाटील म्हणतात. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.